शूटिंग फार लांब नाहीये ना? नाही, अर्ध्या तासाच्या अंतरावरच आहे. गार्गी, तुझ्या सोबत आहेत ना सगळे? अगं सगळे असल्याशिवाय आमचं शूट कसं होणार? आणि तसंही आता आम्ही असं डिसाईड केलंय की आमच्या टीम मेंबर्स पैकी एकही कोणी नसेल तर आम्ही शूट लगेच पोस्टपोन करतो. खूप दुखतंय का गं? तू मलम लावतेस ना, माता नाही दुखणार. गार्गी, जिथे जातेस ना तिथे सांभाळून जा आणि स्वतःची काळजी घे. हो मावशी. गार्गी, तिथे जर काही विचित्र आढळलं ना तर लगेच माघारी ये. तुमच्यापैकी कुणालाच काही व्हायला नको. घ्या बघा आता कोण बोलतंय. आधी स्वतःच म्हणायचं की निगेटिव्ह काही बोलायचं नाही, वास्तुदेवता तथाच तू म्हणत असते. बरं बाई, चुकलं माझं. अगं आई चुकलं काय? बरं एनिवे चला, मी आता हात धुते आणि निघते, मलाही उशीर झालाय. किरण, मी मगाशी मुद्दाम तिच्या समोर विषय काढला नाही, पण तिला खरंच जाऊ द्यायचंय का आपण? अहो, तुम्ही कितीही अडवलं तरी ती थांबेल असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, आता दोघांनी भांडू नका. ती जाते ना, तिला जाऊ द्या. मूठ जितकी आवळू तितकी वाळू निसट. तिला जाऊ दे, मग आपण ठरवू काय करायचं. ठीक आहे. चला मी निघते आता. सावकाश जाग. हो, काळजी घे. हो, आणि तूही. बाय. बाय. पक्या, काय झालं? नाही काय नाही. अरे तुझ्या तोंडून आज एकही शब्द आला नाहीये. सरप्राइझिंग. तुझ्या लक्षात नाही आलं वाटतं. काय? ओ, नीला ओरडलं वाटतं. नाही. मग अगं आता नवीन लोकेशनवर शूट करायचं म्हणजे पक्याला टेन्शन येणारच. काय यार पक्या, तू अजूनही घाबरतोस? ए, जसं काही तुला भीतीच वाटत नाही. ए नाहीच घाबरत प्लीज, उगाचच काही. सो सॉरी, मला खूप उशीर झाला. नाही ठीक आहे अगं, आम्ही पण आत्ताच आलो. ओके. आणि हे काय, निलय कुठे? ते मग तिकडे. निलय, अरे तिकडे काय करतोस तू? अगं नाही, एक फोन करायचा होता. ओके. बरं लोकेशन कोणतं आहे? ती बघ, ती बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग मध्ये एक ऑफिस आहे. त्या ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हो, आय थिंक तू पाठवला होतास ना, तो पाहिलाय मी. त्या ऑफिसमध्ये ना रात्री खुर्च्या आपोआप हलतात आणि रात्री कुणाच्या तरी गाण्याचा आवाज ऐकू येतो. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि गेली 1.5 महिना तिथे कोणीच फिरकलं नाही. ओके. पण मग अजून काही माहिती मिळाली आहे का? नाही, सध्या तरी एवढीच माहिती आहे माझ्याकडे आणि ती मेल केली होती मी तुम्हाला. बरं चला मग निघूया आपण. हा, सगळ्यांनी काळजी घ्या आणि लक्ष ठेवा. हो चला. चला. ओके. हा, हे खाली ठेव आणि स्विच बोर्ड कुठे बघ. हो आपण करेक्ट लोकेशनला आलोय ना? हो, वाटतंय तरी तेच. तुम्हाला तो व्हिडिओ फेक नाही वाटला? लगेच तर्क बांधू नको, आपण बघूया. हो ना, आणि काही दिवसांपासून हे ऑफिस बंद आहे. इथे कोणीही फिरकत नाही, याचा अर्थ नक्कीच इथे काहीतरी विचित्र घडत असणार. आपण सगळे पोझिशन्स घेऊया. ओके, तू कॅमेरा ऑपरेट कर. सुचिता, तू याच्यासोबत थांब आणि आपण दोघं गार्गीच्या आजूबाजूलाच थांबूया. हा, निलय, प्रत्येक वेळेला एकच वाद घालायचा का आपण? दरवेळेला सांगावं लागतं तुला?
आपल्या शोचा फॉर्मॅट हा आहे की मी इथे एकटी असणार आहे. अगं एवढं सगळं घडलंय तरी कळत नाही का तुला? आपण शोचा फॉर्मॅट चेंज करूया. मी संजय सरांशी बोलतो. आपण लोकांना असं नाही ना फसवू शकत. पण प्रॉमिस केलंय ना मी एकटी असणार आहे, सो विषय संपला. मी एकटीच थांबणार इथे. गार्गी कशाला नको तिथे रिस्क घेतेस तू? रिस्क घेण्याचा प्रश्नच नाहीये पक्या. जे आपण प्रॉमिस केलंय ते आपण पाळूया. दॅट्स इट. प्रेक्षकांना तू एकटीच दिसणार आहेस. आम्ही सगळे कॅमेऱ्याच्या मागे असू ना. पण माझ्या एथिक्स मध्ये हे नाही बसत. आपण अशी लोकांची फसवणूक नाही करू शकत. आणि मुळात मला असं खोटं काहीतरी त्यांना नाही विकायचं. दादा लवकर काहीतरी ठरवूया, वेळ कमी उरलाय. ठीक आहे, दे कॅमेरा. गार्गी थँक्स. सर नशीब आपलं स्विचबोर्ड चालू होता, पीसी तरी सुरू करता आला.
गार्गी बघ ना यार, तुला कसलीच भीती नाही वाटत? बघ ना, काय करणार, ऐकतच नाही ना. आई आई पक्या, ए पक्या, काय झालं तुला? एकदा तुमची सुटका झाली, आता कशी होणार? निलेदा नाही, सॅड्रिकला विचारायचं. सॉरी. ए सॅड्रिक, या ऑफिसमध्ये घडलेली गोष्ट ती पुन्हा एकदा सांग ना जरा डिटेलमध्ये. परत सांग ना यार. या ऑफिसमध्ये एक एम्प्लॉई होता, तो मेला. म्हणजे असं म्हणतात तो खूप धमाल माणूस होता. सगळ्यांची चेष्टा मस्करी करायचा, सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा. ब्रेक टाइम मध्ये ना सगळे जेव्हा टाइमपास करत असतील तेव्हा गाणं गाऊन दाखवायचं. त्याचा आवाज चांगला होता आणि तो हुशार पण होता, सगळ्यांचा लाडकाही होता. पण एकदा त्याच्या हातून ना काहीतरी मोठी चूक झाली आणि त्यामुळे कंपनीचं करोडोंचं नुकसान झालं. अक्षरशः कंपनी बँकरप्ट झाली, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि ह्याचं गिल्ट त्याला हँडल करता आलं नाही, म्हणून त्याने आत्महत्या केली. इथेच या ऑफिसमध्ये. हे सगळं कोणी सांगितलं तुला? अरे सोशल मीडियावर आल्या ना, तुला करतो फॉरवर्ड. सोशल मीडियावर आलंय म्हणजे खरंय? आता बऱ्याच लोकांनी पाठवलंय तर असेल ना खरं. तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवता रे? रिपोर्टर आहात ना तुम्ही? हे बघा, जोपर्यंत या अशा गोष्टी कन्फर्म होत नाहीत ना, तोपर्यंत या गोष्टींबद्दल बोलायचं सुद्धा नसतं. म्हणजे तुला काय म्हणायचंय, ही ऑफिसची गोष्ट खोटी आहे? असू शकते. कशावरून? ही खरी तरी कशावरून आहे? एक मिनिट, आपण आत्ता काय होतंय ते बघूया का? 2 वाजत आले ते. हा. कोण आहे? मी खूप प्रयत्न करून ते काकण मिळवलं होतं. सगळी मेहनत वाया गेली. पुन्हा गार्गीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता काय करू ज्याने गार्गी सुरक्षित राहील?
निलय कुठे आहात तुम्ही? आम्ही अजूनही तिथेच आहोत. काही सापडलं का? नाही, आणि मला वाटतं काही मिळणारही नाही. तरी पण काळजी घ्या. आणि निलय, गार्गीची काळजी घे. हो. आणि एक नीट लक्ष देऊन काम करा. आणि असं वाटलं ना की काहीतरी चुकीचं घडतंय तर सरळ निघून ये. ठीक आहे. निलय, गार्गीने मृत्युंजय बंगल्याचा विषय नाही ना काढला? नाही. तिने काढायला सुद्धा नको. बरं, तुमचा हात कसा आहे आता? ठीक आहे. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. हो. ठेवतो. ओके. काय रे, काय झालं कोणाला? नाही, काय नाही. असं काय करतोस? आत्ताच म्हणालास ना हात कसा आहे. हा, ते माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्या हाताला लागलंय म्हणून त्यांना विचारलं. ओके. ओके. काही मुवमेंट दिसते का? नाही. लक्ष द्या ना सगळे. ऐक ना सॅड्रिक, तू एखादं गाणं म्हण ना, बघूया ना काही घडतं का. कशाला? तू गप्पा बस रे. तू म्हण. मी? हो. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या. कोण आहे? तुम्ही कोण आहे? कोण आहे? दादा, हा त्याच माणसाचा आवाज असणार. अरे पण मेलेला माणूस कसं गाऊ शकतो? हे नाही, हे काहीतरी वेगळं आहे. आपण शोधूया. तिथले लाईट्स बंद असतील, अंधार असेल तिथे. टॉर्च घ्या. चला. चला. चल चल. कोण आहेस तू? इथे काय करतोयस? अहो इथला मी वॉचमॅन आहे आणि बिपिन नाव आहे माझं. वॉचमन? मग तुला कोणी सांगितलं नाही का आम्ही ते शूटिंग करायला येणार ते? शूटिंग नाही. नाही. अरे काय सॅड्रिक, तू दरवेळेस कशी माती खातोस? तू नक्की परमिशन घेतली होतीस ना? हा, म्हणजे इथे बिल्डिंग खाली टपरी आहे. त्या टपरीवाल्याला विचारलं मी,
तोच म्हणाला की ऑफिस बंद असतं, कोणीच नसतं ऑफिसमध्ये, तर तुम्ही शूट करू शकता. इकडे काही भीतीदायक घटना घडतात का ह्या ठिकाणी? अहो ताई, गेले 6 वर्ष झाली तर काम करतोय मी इथं, असं काय बी घडत नाही बघा. मग हे ऑफिस कसं बंद पडलं? अहो साहेब, इथला जो मालक आहे ना, तो कंपनी इकून बाहेर गावी गेलाय. अहो 1.5 महिने झाले त्याने ही जागा दुसऱ्याला इकली. आता जोपर्यंत त्यांचं काम सुरू होत नाही ना, तोपर्यंत ही जागा बंदच राहणार. म्हणजे आपल्याकडे आलेला व्हिडिओ फेक होता तर? हो. म्हणूनच मी नेहमी म्हणते, जोपर्यंत आपण आपल्या डोळ्याने एखादी गोष्ट बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. ताई, हे समजा ठीक आहे, पण तुम्ही सगळे आहात कोण? आम्ही रिपोर्टर्स आहोत. TV27 न्यूज चॅनल ऐकलंय? तिथलेच आहोत आम्ही. नाही पण ते त्या माणसाने ऑफिसमध्ये आत्महत्या केलेली ते तर खरं आहे ना, पण ते हे राहू दे आता. आपलं सेटअप आणि सगळं बाकीचं घे, पॅक कर, निघायला हवं. ओके. रोलिंग अँड ॲक्शन. आत्ता आपण आहोत कॉमर्स प्लाझाच्या एका अशा ऑफिसमध्ये ज्या ऑफिसचा व्हिडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर आपल्या सगळ्यांनाच व्हायरल होताना दिसतोय. माझी खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्की पाहिला असेल. आमच्या टीमनी याची शहानिशा करायची ठरवली, म्हणूनच खास आज भास आभासची टीम येऊन पोहोचलीये या ऑफिसमध्ये. असं म्हटलं जातं की इथे अशा काही विचित्र घटना घडत होत्या ज्यामुळे हे ऑफिस बंद करावं लागलं. पण आम्ही याची शहानिशा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत ते सगळे खोटे आहेत. एखादी सावली दिसणं किंवा ड्रॉवरचा आवाज येणं म्हणजे काहीतरी गूढ घडतंय असं होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कदाचित हा प्रँकही असू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, असे कुठलेही व्हिडिओज व्हायरल करण्याआधी त्याची नीट शहानिशा करा, तपासणी करा. कारण जर का असे खोटे व्हिडिओज तुम्ही फॉरवर्ड केलेत तर त्यामुळे कोणीतरी संकटात सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे प्लीज असे व्हिडिओज फॉरवर्ड नका करू. आधी तपासणी करा आणि मगच मत बनवा. निलय, निलय, काय झालं? काही नाही. अरे काय झालं निलय? अरे काही नाही म्हणतोय ना. अरे पण मग असा तू धावत का आलास इथे? आता काय केलं तुम्ही? कॅमेऱ्याची लेन्स गेली. किती महाग असते. आता ऑफिसमध्ये शिव्या खाव्या लागणार. ते मी नंतर बघतो. एक मिनिट, काय झालंय? काय एवढा का घाबरलायस तू? तुझी बाईक शूट झाली? हा, ऑलमोस्ट. मग चला चला इकडून. अरे थांब ना, शेवटचं घेऊन अजिबात येते. नाही. एक सेकंदही थांबायचं नाही ते. निघायचं लवकर. अरे पक्या चल लवकर. चल निघ. पक्या निघ ना म्हणतोय. चल चल लवकर. हो, पर्स. गुड मॉर्निंग मावशी. अरे आता येते? हो अगं, मग कसं झालं काम तुझं? मस्त झालं. आणि त्या जागेबद्दल जे काही बोलत होते ना ते सगळं खोटं आहे. तू कुठे निघाली सकाळी सकाळी? अगं भाजी संपली ना, आणायला चालली. आणि हात बघू तुझा, आता बरं आहे ग. दुखत नाहीये ना? नाही. आणि कौतुक वाटलं मला, सकाळी सकाळी मलम लावून निघतेस वगैरे. असंच दिवसातून 4 वेळा लावत जा, म्हणजे तू लवकर बरी होशील. मावशी नको काळजी कर. 4 वेळा मलम लाग. बरं. गुड मॉर्निंग गार्गी मॅडम. गुड मॉर्निंग बाबा. काय मग कसं झालं काम? छान झालं. व्हेरी गुड.
चला मी जरा जाऊन आता आराम करते, दुपारी पुन्हा ऑफिसला निघायचंय मला. बाकी कुठे? काय चालली आहे नेहमीच्या आवरावर तिची. तिला म्हणावं गार्गी आत्ताच आलीये, तिच्यावर ओरडू नकोस. नाही ग, तू काल सांगितलंस ना आम्हाला गार्गीला तिचं काम करू दे. आम्ही ठरवलं की तिला आता काही बोलायचं नाही. अगदी उशिरा आली तरी ओरडायचं सुद्धा नाही. आणि असंही निलय असतो तिच्या सोबत, त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही. आणि तो सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो. ते बरोबर आहे ग किरण, पण लेक आहे ना, थोडी का होईना काळजी वाटणारच. साहजिकच आहे, मी समजू शकते. बरं, मी भाजी आणायला चालली. तुम्हालाही ऑफिसला जायचं असेल ना? येते. वा, आलात? या. काल सकाळी गेलायस घराबाहेर, ते तू आत्ता उगवतोय. अरे काय बोलायचं तुला, कसं वागतोस तू? नाही म्हणजे आईचं ऐकायचंच नाही असं ठरवलंच आहेस का? आई अगं शूट होतं. बस तेच बोलतोस आणि उशिराने येतोस. अरे एकदा घराबाहेर पडलं की आपल्याला घरदार आहे, आई आहे याचा विसर पडतो का? आई कशाला उगाच सकाळी सकाळी कटकट करतेस? मी कटकट करते? हा, मी कटकट करते ते दिसतं, पण तू कसा वागतोस ते दिसत नाही तुला? आई हे बघ, माझा जॉब आहे आणि तुला किती वेळा सांगितलं या सगळ्या गोष्टींची सवय करून घे. आता सवय करून घेऊ का? मी का सवय करून घेऊ? खरं तर ना तुझा जॉबच चुकीचा आहे. माझंच चुकलं, तुला ना कॅमेरामन व्हायलाच द्यायला नको होतं. तुला कळतंय का? अरे ते लोक तुला राबवून घेतायत बैलासारखं. राबवतायत काय? हा, जॉब आहे माझा, पगार मिळतो मला. पगार मिळतो ना? अरे त्यातला एक पैसा तरी खर्चून मनासारखी गोष्ट करता येते का तुला? आई जाऊ दे ना, पाणी दे मला. पाणी दे हे सुद्धा मीच करायचं. लग्न करून सून घेऊन ये म्हटलं तर ते नाही. हा विषयच नको असतो त्याला. ह्या मुलांना ना कसं समजावायचं तेच मला कळत नाहीये. जरा म्हणजे जरा ऐकायला मागत नाही. बरं, आणि मी तरी सांगून सांगून किती सांगणार हो याला? आता लहान आहेस का तू? आई आण ना ग पाणी. आई, 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 कुठे गेली ही? आई, 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 आई,